क्रांतिकारी जयलवजी सगळ्यांना. मातंग समाजामध्ये 4-5 गट तयार झालेले आहेत. प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळी आहे आणि वेगवेगळी विचारसरणी असल्या कारणाने त्याचा परिणाम असा झाला आहे की महापुरुषांना सुद्धा एक भिन्न विचारात दाखवण्याचा प्रयत्न हा प्रत्येक गटाकडून केला जातो. हिंदू मातंग समाज हा सांगतोय की आपले जे काही महापुरुष होते ते हिंदू धर्माला मानणारे होते आणि मातंग समाजातीलच काही लोक जे हिंदू धर्माला मानत नाही आहे, जे प्रभू श्रीरामचंद्राला मानत नाही आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की मातंग समाजाचे महापुरुष हे हिंदू धर्मविरोधी होते, हिंदू धर्माला मानणारे नव्हते, प्रभू श्रीरामचंद्राला मानणारे नव्हते, असं ते दाखवत आहेत. आता एक सोशल मीडियावरती मी एक पोस्ट बघितली की आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे हे सत्यशोधक विचारांचे होते. सत्यशोधक चांगली गोष्ट आहे, उलट असायला पाहिजे. सत्यशोधक हे नाव पुढं असायला पाहिजे. कारण सत्यशोधक म्हणजे काय? सत्याचा शोध घेणं, जे काही सत्य आहे ते जाणून घेणं आणि त्याच्यावरती चालणं. बरोबर आहे तुमचं, असं असायलाच पाहिजे. तर हिंदू मातंग समाजाला एक सांगायचं की सत्यशोधक म्हटल्याच्या नंतर तुम्ही गडबडून जाऊ नका. कारण सत्यशोधकाची मूळ तत्वे जर तुम्ही जाणून घेतली तर तुम्हीसुद्धा त्या नावाला विरोध करणार नाही. आता मी सांगतो आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे हे कोण होते. तर आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे हे हिंदू धर्माला मानणारेच होते. ते प्रभू श्रीरामचंद्राला मानणारे होते, ते पवनपुत्र हनुमान यांना मानणारे होते आणि हे कुणीही नाकारू शकत नाही. कारण आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत पवनपुत्र हनुमान, मारुतीराया, बजरंगबली यांची मूर्ती तुम्हाला आत्ताही दिसेल. त्यामुळं अनेक पुरावे भेटतात. आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे यांच्याविषयी कुणी किती नाकारलं तरी आद्य क्रांतिगुरू वीर लवजी वस्ताद साळवे हे हिंदू धर्माला मानणारेच होते. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णा.